नमस्कार. तानाजी सोमवंशी .blogspot.in वर मी आपलं सहर्ष स्वागत करतो. ब्लॉग निर्मितीच्या या पहिल्या भागामध्ये आपण शिकणार आहोत मोबाईलवरून ब्लॉग नेमका कसा निर्माण करायचा. यासाठी तुमच्याकडे तुमचं Google अकाउंट आणि त्याचा पासवर्ड असणं आवश्यक आहे. यानंतर तुम्ही मोबाईलच्या Google Chrome किंवा UC ब्राउझर किंवा Mozilla Firefox कुठल्याही ॲप्लिकेशनला जा आणि ब्लॉगर अशा प्रकारे टाईप करून काढा. ठीक आहे, मी या ठिकाणी ब्लॉगरवरून टाईप करून काढलेला आहे. आता लोड होत आहे, ब्लॉगर येत आहेत. या ठिकाणी मी www.blogger.com असलेल्या याच्यामध्ये ब्लॉगरला क्लिक केलेलं आहे. यानंतर आपल्याला पुढे जाऊन पाहायचं आहे की आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे आपला ईमेल ॲड्रेस आणि आपला पासवर्ड. या ठिकाणी आपण आपला ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड टाईप करून काढायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला न्यू ब्लॉगचा ऑप्शन येईल. न्यू ब्लॉगला क्लिक केल्यानंतर आपल्याला टायटल टाकायचं आहे. टायटल म्हणून आपण आपल्या शाळेचं नाव अथवा स्वतःचं नाव किंवा कोणतीही देऊ शकतो. लिंक आणि टायटल यांचा अर्थार्थी काही संबंध नसतो. मी आता माझं टायटल टाकू लागलो आहे. जीप शाळा हिप्परगाराव अशा प्रकारे मी या ठिकाणी टायटल दिलेलं आहे. तर मी या ठिकाणी लिंक देतोय झिडपी स्कूल हिप्परगाराव .blogspot.com अशा प्रकारे टाकतोय. थोडं मला शाळेचं नाव मोठं वाटतंय, ब्लॉगची लिंक मोठी वाटते, त्यामुळे hippurga.blogspot.com अशा प्रकारे केलेलं आहे. दिस ब्लॉग इज अवेलेबल पुढे येऊ लागले. त्यानंतर आपल्याला हवं तर टेम्पलेट आपण या ठिकाणी निवडू शकतो. मी पहिलंच टेम्पलेट ठेवलेलं आहे. यानंतर आपण क्रिएट ब्लॉग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मग आपल्यासमोर अशा प्रकारे नवीन ब्लॉगची विंडो ओपन होते. एकदा आपण ब्लॉग निर्माण केल्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला पुढे विंडो दिसेल. आता या विंडोमध्ये दिसणारे या ठिकाणचे जे ऑप्शन आहेत हे आपण विंडोजचे किंवा आपल्या ब्लॉगचे दिसणारे ऑप्शन आहेत. आपण या ठिकाणी ब्लॉगला वेगवेगळ्या प्रकारे सजवणे किंवा पेज निर्माण करणे, थोडक्यात आपण ब्लॉगची एडिटिंग या ठिकाणाहून करू शकतो. या ठिकाणी पहिल्यांदा आहे ओव्हरव्ह्यू. या विभागामध्ये आपणास ब्लॉगची ओव्हरव्ह्यू दाखवली जाते, भेटी दाखवली जाते आणि कशा कशा भेटी झाली ते दाखवलं जातं. त्यानंतर दुसऱ्या पोस्टला तुम्ही पाहाल की या ठिकाणी पोस्ट म्हणून दाखवलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही जाऊन नवीन पोस्ट टाकू शकता किंवा एखादी नवीन बातमी आपण या ठिकाणी टाकू शकतो ब्लॉगवरती. त्यानंतर त्याखाली येतं पेजेस. पेजेसमध्ये आपण क्रिएट न्यू पेज क्रिएट करून एखादी पेज आपण आपल्या ब्लॉगमध्ये ॲड करू शकतो. त्यानंतर आपल्या ब्लॉगमध्ये किंवा ब्लॉगच्या वेगवेगळ्या पोस्टवरती आणि पेजेसवरती झालेल्या कमेंट आपण कमेंटमध्ये पाहू शकतो. यानंतर स्टॅट्स असतं, तुमच्या ब्लॉगच्या झालेली ओव्हरव्ह्यू पूर्ण समरी या ठिकाणी दाखवली जाते. त्यानंतर कॅम्पेन आणि अर्निंगची गरज नाही. महत्त्वाचं असं आपल्यासाठी लेआउटमध्ये आपणास टेम्पलेटची डिझाईन दाखवली जाते की तुमचा ब्लॉग नेमका तुम्हाला कशा प्रकारे दाखवायचा आहे ते या ठिकाणी दाखवलं जातं आणि या ठिकाणी आपण गॅजेट वेगवेगळे ॲड करू शकतो. त्यानंतर इथं ते आहे टेम्पलेट. सगळ्यात महत्त्वाचं, नवीन ब्लॉग निर्माण केल्यानंतर आपणास आपल्या ब्लॉगचा योग्य तो टेम्पलेट निवडला पाहिजे.